ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कोर्टरूममध्ये धुमधडाका झालेला आहे। अर्जुनने कुणालाही न सांगता प्रियाचा डिलीटेड व्हिडिओ रिकव्हर करत सायलीला सुद्धा माहीत नसतं आणि कोर्टात आणला। दामिनी देशमुख आणि रविराज किल्लेदार सगळ्यांची बोलती एका झटक्यात बंद करून टाकलेली आहे। आत्तापर्यंत रविराजांनी सायलीवरती उलटी गेम टाकलेली असते। सायलीने व्हिडिओ ठेवलाय म्हणून रविराजांनी केस टाकली, पण ही केस टाकल्यावरती चिडलेला अर्जुन आपल्या बायकोला खरं सिद्ध करण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्यांचा उपयोग करून रविराजांनी सायलीवरती केस टाकले। त्या केसला उत्तर देत डिलीटेड व्हिडिओ रिकव्हर करत प्रियाचे धाबे असे दणाणले आणि रविराजांचा दावा असा पलटवून लावलाय। एकाच वेळेला अर्जुन 2 केस खेळतोय। रविराजांनी सायलीवरती दावा केलाय की माझ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन प्रायव्हसी भंग केलेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुनने त्याला उत्तर देत प्रायव्हसी भंग नाही तर तुमच्या प्रियाचा कच्चा चिट्टा हा तुमच्यासमोर, आता सांगा याला आता काय म्हणाल तुम्ही? सिद्ध करत दामिनी देशमुखला ही मुलगी फ्रॉड आहे, ही मुळातच तन्वी नाहीये, मुळातच साक्षीची खोटी साक्ष देते हे पण सिद्ध केले। एका दगडात 2 पक्षी कसे मारलेत? नोटीस दिल्यावरती अर्जुनने व्हिडिओ नक्की कसा रिकव्हर केलाय? दामिनी देशमुख यांची काय अवस्था झाली हे आपण सगळं पाहू। इकडे प्रिया घरी आलेली आहे। घरी आल्यावरती प्रिया आता या सगळ्यामध्ये प्रतिमासारखं कौतुक करत असते। प्रतिमा कौतुक करत असते की सायली अशी, सायली तशी, सायली ही करते आणि मुळातच सायलीमुळे आज हे सगळं झालं आहे। आणि त्यावेळेला आता रविराज घरी आल्यावरती प्रतिमा सांगते, खरं सांगायचं सायलीमुळे आज हा आपल्याला दिवस बघायला मिळालाय। सायलीने आपल्या सगळ्यांच्या मधला दुरावा दूर केलेला आहे आणि फॅमिली एकत्र आणली आहे। मला काय वाटतंय माहितीये का तन्वी, तू आता सायलीसोबत वाईट उगाचच वागू नको आणि तिला त्रास होईल असं काही वागू नकोस। यावरती प्रिया म्हणते, आई मला माहितीये तुला सायली खूप आवडते, पण खरं सांगू का ही सायली आहे ना, ही माझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे। तुला माहीत नसेल तिने काय केले? रविराज म्हणतात, काय झाले? यावरती प्रतिमा म्हणते, काय बोलतेस तू? सायली काही चुकीचं करणार नाही। तिच्या मनात का जर खोट असती या सगळ्यामध्ये तिने आता तुला भाऊ-वडिलांच्या जवळ आणलं असतं का? हे सांग बरं मला। यावरती प्रिया सांगते, ठीक आहे, मी आता जे काही सत्य सांगणार आहे ना ते ऐकून तुम्हाला समजेल की सायली किती फ्रॉड आहे। असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, काय झालं? त्यावरती प्रिया सांगते, बाबा प्रत्येक वेळेला ती या सगळ्यामध्ये मला परीक्षा द्यायला लावते आहे। यावरती रविराज म्हणतात, काय बोलतेस? कसली परीक्षा? त्यावरती ती सांगते की तिला अजूनही वाटतं काहीतरी मी खोटं बोलते। तिने चक्क काय केलं माहिती आहे का? माझ्या रूममध्ये कॅमेरा लावला, कॅमेरा लावून आमचे प्रायव्हेट क्षण ती आता पाहत होती। किती नीचपणाचा कळस आहे तुम्ही मला सांगा। त्या घरामध्ये मला राहायला जमत नाही, पण खरं सांगू का मी फक्त त्या घरामध्ये राहते ती म्हणजे अश्विनच्या प्रेमापोटी आणि या घरची काळजी घेण्यासाठी। खरं सांगू अर्जुनने पण त्याचं समर्थन केलं। तो पण म्हणतोय की हो तुमची मुलगी फसवते आमच्या सुभेदार फॅमिलीला। बाबा मी त्यांना फ्रॉड वाटते का? रविराज किल्लेदार यांची मुलगी फ्रॉड असू शकते का? तुम्ही सांगा बाबा। त्यांना काय वाटते माहिती आहे का? बाबा माझ्या बाजूनेच नाही येत ना, त्यामुळे ते हे सगळं करू शकतात। रविराज म्हणतात, असं आहे का? मी बघतो काय केलं होतं याचा पुरावा आहे का? कोणी याची साक्ष देऊ शकेल का? यावरती प्रिया सांगायला लागते, साक्ष म्हणजे सगळेजणच साक्ष देतील, कारण आता या सगळ्यामध्ये घरचेच सगळे होते। सगळ्यांनीच तिला आता चांगलंच फटकारलंय। रविराज म्हणतात, ठीक आहे, मग तिकडे अश्विनला कोर्टात घेऊन ये, मग आपण तिच्यावरती डायरेक्ट केस टाकूया। असं म्हणत रविराज प्रियाचं बोलणं ऐकून सायलीला समन्स पाठवत असतात। प्रतिमा म्हणत असते, ऐका ना, प्रत्येक गोष्टीत तिची शहानिशा करून घेऊयात, मग आपण करूयात। रविराज कसले ऐकतात? आपल्या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळे झालेले रविराज सगळं काही विसरून जातात की ज्या मुलीच्या प्रेमात आपण आंधळे झालोत, पण त्याच मुलीला आपल्या जवळ आणण्यासाठी सायलीने
इतकं मोठं पाऊल उचललंय हे चक्क ते विसरून जातात आणि हे विसरून या सगळ्यामध्ये आता सायलीला नोटीस पाठवतात. इकडे आता सायलीला नोटीस येते. ज्या वेळेला सायलीला नोटीस येते त्यावेळेला प्रिया बाजूलाच उभी असते आणि प्रिया सांगायला लागते, काय सायली, रविराज किल्लेदार यांनी पाठवलेली नोटीस आली ना? तू माझ्या रूममध्ये कॅमेरा बसवला होतास ना? त्या कॅमेरा बसवल्याची तुला ही शिक्षा आहे. ही शिक्षा तुला अशी काही भोगावी लागणार आहे ना? जा तुझ्या वकील नवऱ्याला विचार की आता या सगळ्यामध्ये काय ॲक्शन घ्यायची. जा जा असं म्हणत आता ती इकडे सायलीला हे मुद्दामच नाटक करायला लागते. मग सायली ती नोटीस घेऊन अर्जुनकडे येते. ज्या वेळेला ती अर्जुनकडे नोटीस घेऊन जाते त्यावेळेला अर्जुन म्हणतो, ही कसली नोटीस? सायली सांगायला लागते, अहो रविराज काकांनी मला ही नोटीस पाठवली. याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही माझ्या मुलीची प्रायव्हसी भंग करताय. दुसऱ्या कोणाच्या रूममध्ये प्रायव्हसी भंग करण्यासाठी जी काही कलम आहेत ती लावलेली आहेत आणि असं सगळं झालेलं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, बघितलं, मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो. या सगळ्यामध्ये तुम्ही आता रविराज काका आणि प्रिया यांची गाठभेट घडवून आणली. तुमच्या बाबतीत काय घडलं? लगेचच तिने जाऊन चुगली केली आणि हलक्या कानाच्या रविराज काकांनी लगेच केस टाकली. बरं आता एक केस सॉल्व होते ना होते तोपर्यंत इकडे आता तिकडे विमल येते. विमल आल्यावरती म्हणते, दादा ही नोटीस आली. आता कसली नोटीस आली? एकतर नोटीस आलेली आहे असं म्हटल्यावरती अर्जुन ती नोटीस उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे दामिनी देशमुख यांनी पाठवलेला समन्स. उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे. आता एकाच दिवशी 2 केस कोर्टामध्ये लागल्यामुळे आता अर्जुन गडबडतो. कारण एकाच वेळेला एकच केस सोडू शकणार असतो. पण अर्जुनच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. या केसची कॉमनकरी आहे ती म्हणजे प्रिया. प्रियाच्या व्हिडिओमुळे हे सगळं झालेलं आहे. जर मुळातच हा व्हिडिओ आपल्याकडे असता तर नक्कीच त्याच्यामध्ये असं काही होतं ज्याच्यामुळे तो व्हिडिओ तिने डिलीट केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये केसच्या संदर्भातलं काही आहे आणि तो व्हिडिओ जर का आपल्याकडे आला तर सायलीला सुद्धा निर्दोष सिद्ध करता येईल. मग इकडे अर्जुन आता चैतन्याच्या इथे येतो. चैतन्याला आल्यावरती तो गोष्टी समजावून सांगतो. बघितलंच म्हणजे सायलीने त्या दिवशी काय केलं तर आता रविराज सर इकडे प्रिया यांचे दुरावे मिटवले. पण आज तिने जाऊन चुगली केली की सायलीने व्हिडिओ तिकडे कॅमेरा फिट केला होता आणि व्हिडिओ केला. यावरती चैतन्य म्हणतो, आपल्याकडे तो व्हिडिओ असता तर? यावरती चैतन्य म्हणतो, अरे तर कशाला? आपण वकील आहोत, वकील. आपण काहीही करू शकतो. आपला एक आहे ना खास पंटर, प्रत्येक गोष्ट रिकवर केलेली परत करू शकतो. अरे ते हाय काय किंवा नाही काय? तिने ज्या अर्थी तो व्हिडिओ डिलीट केलाय त्या अर्थी नक्कीच त्यात काहीतरी आहे. अर्जुन तुला कळतंय का? तो लगेचच फोन करतो आपल्या पंटरला आणि त्यानंतर त्याला सांगितलं जातं की हा नंबर आहे आणि हा मोबाईल आहे आणि या मोबाईलमध्ये रिसेंटली 3-4 दिवसापूर्वी डिलीट झालेला व्हिडिओ रिकवर करायचा आहे. मग काय लवकरात लवकर तू कर, म्हणजे आजच्या आज हा रिकवर डिव्हिरेट झाला पाहिजे असं अर्जुन आणि चैतन्य सांगतात. तो सांगतो, सर तुम्ही काळजीच करू नका, तुमचा व्हिडिओ रिकवर झाला म्हणून समजा. इकडे प्रतिमाला चिंता वाटते आणि ती सायलीला फोन करते. हॅलो सायली, अगं यांनी तुला कसली नोटीस पाठवली? तू कसला व्हिडिओ ठेवला होतास? यावरती सायली आता सांगायला लागते, काही नाही प्रतिमा आत्या, मला अजूनही असं वाटतंय की प्रिया या सगळ्यांना फसवते आहे आणि म्हणून मी तिच्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता. हो माझ्याकडून झाली चूक, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, तरीसुद्धा मला विश्वास आहे की त्यात काहीतरी सापडेल. यावरती इकडे प्रतिमा सांगते, अगं तुझ्यावरतीच केस टाकली म्हणजे बघितलंच ना ही तन्वी किती विचित्र आहे ते. यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही काळजी करू नका, माझा अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे, ते या सगळ्यामधून मला नक्की बाहेर काढतील. असं म्हणत सायली आपल्या मतावरती ठाम असते. प्रतिमा म्हणते, तुला जर माझ्याकडून काही मदत पाहिजे असली तर मी तुला नक्की मदत करेन आणि मी सुद्धा कोर्टामध्ये येत आहे या सगळ्यामध्ये आता तुला सपोर्ट करायला.
प्रतिमा कोर्टात यायला निघते. इकडे तोपर्यंत व्हिडिओ रिकव्हर झालेला अर्जुनला समजतं आणि त्यावरती अर्जुन सांगतो, ताबडतोब तो व्हिडिओ मला मेल कर. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, लवकर तो लॅपटॉपवरती व्हिडिओ लाव. आत्ताच्या आत्ता बघूया काय आहे त्या व्हिडिओमध्ये. आता तो व्हिडिओ रिकव्हर झाल्यावरती दोन्ही केस ॲट ए टाईम सॉल्व्ह होणार असतात आणि दोन्ही केस सॉल्व्ह झाल्यावरती आता मात्र ज्या वेळेला तो व्हिडिओ दिसतो, व्हिडिओमधलं सत्य पाहून अर्जुन, चैतन्य यांचं आता रक्त सळसळायला लागतं. तर तो व्हिडिओ असा असतो. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले प्रियाने फोन लावलेला असतो महिपतला फोन लावून, हे बघा तुमच्या मुलीच्या बाजूने मी आता खोटी साक्ष देत आहे. तुमची मुलगी या सगळ्यामध्ये आता खून केलेला आहे. तरीसुद्धा मी नाव घेते मधुकर पाटलांचं आणि या सगळ्यामुळे मला किती त्रास होतोय तुम्हाला कळतंय. याची भरपाई तर राहिली बाजूला, पण मला बाजूला करताय ते नाही चालणार. हा पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट, तिने आपल्या गळ्यातलं लॉकेट काढत हे वाक्य बोललेलं असतं की जर मधुकर पाटलाला समजलं की हे लॉकेट माझ्या गळ्यात आहे तर माझं काही खरं नाही आहे. मधुकर पाटलांनी हे लॉकेट माझ्या गळ्यात पाहिलं तर सायली खरी तन्वी आहे, कारण हे लॉकेट पहिलं तिच्या गळ्यात होतं हे त्यांना समजेल. नाही, बाकी सगळ्यांना मी कसंही मूर्ख बनवू शकते, पण मधुकर पाटलाला नाही मूर्ख बनवू शकत. म्हणून आता या सायलीच्या गाठोड्यामध्ये मी हे सगळं टाकते. सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजायलाच नको. आता या सगळ्यामध्ये सायलीच खरी तन्वी आहे हे ती पुटपुटलेली असते, पण हे माझं नाही आहे हे मधुकर पाटील ओळखेल. हे वाक्य स्पष्ट ऐकू येत असतं. आता दोन वाक्यांची ज्या वेळेला क्लिअर सगळी इकडे ऐकू येते त्यावेळेला अर्जुन, चैतन्य पेटून उठतात. अर्जुन ताबडतोब फोन फिरवतो आणि या मोबाईलमध्ये शेवटचं वाक्य आणि या व्हिडिओमध्ये शेवटचं वाक्य नीट ऐकू येत नाहीये. प्लीज काय असेल ते लवकरात लवकर रिकवर करा आणि ते शेवटचं वाक्य मला ऐकवा. उद्या कोर्टापर्यंत जाईपर्यंत शेवटचं वाक्य मला ऐकायला आलं पाहिजे असं त्याला सांगतो. यावर तो म्हणतो, सर मी प्रयत्न करेन. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, नाही तुमच्या बेस्टमधले बेस्ट द्या. यावरती अर्जुन म्हणतो, इतकं पण खूप आहे ना आपल्यावर. यावरती अर्जुन म्हणतो, इतकं पण खरं भरपूर आहे, परंतु खरी तन्वी कोण आहे हे ती ह्यामध्ये बोललेली आहे, हे पण मला जाणून घ्यायचं आहे. यावरती चैतन्य म्हणतो, आता हे सत्य डायरेक्ट कोर्टात रिव्हील करूया. अर्जुन म्हणतो, रिव्हील म्हणजे काय? उद्याच्या दिवशी पहिली केस सायलीची लावू. सायलीने हे का केलं? क्रिमिनलला पकडण्यासाठी. उलट तिला पुरस्कार द्यायच्याऐवजी तुम्ही तिला कोर्टात घसटताय. हे एक सिद्ध करू आणि त्यानंतर साक्षीच्या केसमध्ये अशी हिला उभी आडवी फाडून टाकतो ना, तू बघच. असं म्हणत मग मात्र इकडे आता अर्जुनने खूप मोठा धमाका करत दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये ॲट अ टाईम 2 केस लढणार असतो. झालं, कोर्टाचा दिवस उजाडतो. कोर्टात पहिली केस उभी राहते ती म्हणजे रविराजने टाकलेल्या दाव्याची. रविराज कोर्टात हजर राहतात आणि आपल्या मुलीची केस लढण्यासाठी ते आता सायलीला कोर्टात बोलवतात. सायलीला अर्जुनने ऑलरेडी सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये कसं आणि काय होणार आहे. तोपर्यंत दामिनी देशमुखला हा सगळा प्रकार माहीत नसतो. मग त्यानंतर रविराज कोर्टामध्ये सायलीवरती केस टाकत रविराज सांगतात की या सगळ्यामध्ये आता मला सायली सुभेदार यांना एक गोष्ट विचारायची आहे की त्यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन त्यांनी व्हिडिओ बनवला होता का, हो किंवा नाही. यावरती सायली हो उत्तर देताच रविराज म्हणतात, कोर्टात मला बाकी काही प्रूव्ह करायची गरज नाही आहे. माझ्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ही तिला तिची मोठी जाऊ समजते. तिच्या बेडरूममध्ये जाऊन हिने आता स्वतःच तो व्हिडिओ लावून ठेवलेला असतो आणि रेकॉर्डिंग चालू केलं होतं. या बाईने माझ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन काय रिकवर करायचं होतं याच्यावर मी मानहानीचा दावा टाकतोय आणि योग्य ती शिक्षा होऊन माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा असं म्हणतोय. सायली आपला गुन्हा कबूल करते. हो जज साहेब, मी मोबाईल ठेवला होता. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. माझ्या बायकोने म्हणजे सायली सुभेदार यांनी गुन्हा कबूल केलाय, पण आता
गुन्हा कबूल करायची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार, तन्वी अश्विन सुभेदार यांची. आता मला सांगा, तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? यावरती प्रिया म्हणते, याच्याशी काय देणं घेणं आहे का? तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता, पण तुमच्या बायकोने माझ्याबद्दल जे काही घाणेरडं कारस्थाने केले आहेत, ती सगळी घाणेरडी कारस्थानं पहिली संपवून टाका. यावरती अर्जुन म्हणतो, संपवायलाच मी इकडे आलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लॉर्ड, मला एकाच वेळेला 2 केस लढायचे आहेत. त्यामुळे आता जे काही बोलेल ना, ते सुद्धा तुम्ही त्या केस संदर्भात म्हणजे योग्य रीतीने घ्याल असं मी अपेक्षा करतो. बरं ठीक आहे, मग माझ्या बायकोने म्हणजे सायली सुभेदार यांनी तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला, मग त्यांना त्या मोबाईलमध्ये काय सापडलं? यावरती प्रिया म्हणते, काय नाही सापडलं. यावरती मी तो मोबाईल पाहिला. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, मग त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय होतं का? प्रिया म्हणते, मी ते कोर्टात का सांगू? अर्जुन म्हणतो, नव्हतं काही आक्षेपार्ह, कारण त्या दिवशी तुमचे मिस्टर अश्विन सुभेदार हे गेले होते 6:30 वाजता. 6:30 वाजता ते गेले होते त्यांच्या ऑपरेशनसाठी. ते दिवसभर येणार नव्हते, कारण त्यांची कंटिन्यू 3 ते 4 ऑपरेशनं होती. बरोबर आहे? यावरती प्रिया म्हणते, हो. यावरती अर्जुन म्हणतो, मग आक्षेपार्ह काय होतं बेडरूममध्ये? यावरती प्रिया म्हणते, काहीही असू शकतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केलात. यावरती प्रिया म्हणते, हो, मी माझ्या प्रायव्हेट गोष्टी काय सगळ्या जगाला दाखवायला ठेवू का? यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण कसं आहे, कधी कधी ज्या वेळेला क्रिमिनल असतो ना, त्यावेळेला प्रायव्हेट गोष्टी आम्हाला शोधाव्या लागतात. प्रिया म्हणते, म्हणजे मी क्रिमिनल आहे? अर्जुन म्हणतो, ते असं नाही ना सिद्ध होणार. तो व्हिडिओ ज्या वेळेला येईल ना, त्यावेळेला सिद्ध होईल. त्यावेळेला सायली विचार करते, अर्जुन सर यावेळेला हे काय बोलत आहेत? घुमून बोलण्यापेक्षा डायरेक्ट कोर्टामध्ये व्हिडिओ दाखवायचा ना. यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, हे बघा, तुम्ही काय बोलताय मला माहीत नाही आहे, पण मी या सगळ्यामध्ये माझ्या अब्रूनुकसानीचा दावा केलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ते तर मला कळलं, पण तुम्हाला हे माहिती आहे का, वकील, पोलीस या सगळ्यांकडे असे काही रिसोर्सेस असतात की ते डिलीटेड व्हिडिओ रिकवर करू शकतात. रविराज ऑब्जेक्शन घेतात. माझ्या मुलीचा पर्सनल व्हिडिओ इकडे रिकवर करायची मी परवानगी देत नाही. यावरती अर्जुन सांगतो, मुळातच जर का त्याच्यामध्ये आक्षेपार्ह किंवा एखाद्या स्त्रीच्या इमेजला काळीमा लागण्यासारखं जर का काही असतं ना, तर मुळातच आम्ही तो रिकवर केलाच नसता. पण तसं काही नाही. प्रिया म्हणते, काय रिकवर केलात? ओ माय गॉड. प्रिया डोक्याला हात लावून बसते आणि प्रिया ज्या वेळेला डोक्याला हात लावते त्यावेळेला अर्जुन म्हणतो, यस, आम्ही तो व्हिडिओ रिकवर केलाय आणि कोर्टामध्ये तो व्हिडिओ दाखवण्याची आता पूर्णपणे परवानगी मागतोय. व्हिडिओचा जो पहिला पार्ट आहे तो माझ्या दुसऱ्या केस संदर्भातला आहे आणि त्यानंतरचा जो अर्धा पार्ट आहे तो या केस संदर्भातला आहे. या सगळ्यानंतर रविराजांची सुद्धा डोळे उघडणार आहेत. अर्जुन कोर्टासमोर व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मागतात. चुटकीत परवानगी मिळते. सायली आता खूप उत्सुक असते, पण अजूनही सायलीला हे कळलेलं नसतं की प्रिया ही तन्वी नाहीये. त्यामुळे सायली जरा थोडीशी यामध्ये कन्फ्यूज असते. आता दयेची भीक मागत प्रिया म्हणते, नाही, मला या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ प्ले नाही करायचा, प्लीज. यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे बघा, जर का तुमच्याबद्दल आक्षेपार्ह काही नसलं तरी माझ्या बायकोवरती केलेला दावा कसा खोटा आहे. माझी बायको खोटारडी नाही, तुम्ही खोटारडे आहात हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे. आणि या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीला माफी मिळणार नाहीये. आता बघा सगळ्यांनी व्हिडिओ. आता इकडे अर्जुन सगळ्यामध्ये व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओमध्ये आता प्रियाने सांगितलेलं असतं, हे लॉकेट माझं नाहीये, मी तन्वी नाही. हे लॉकेट ज्या वेळेला मधुभाऊ बघतील तेव्हा ते ओळखतील, कारण हे लॉकेट लहानपणी माझ्या गळ्यात नव्हतं. मी हे लॉकेट काढून ठेवते म्हणजे मी तन्वी किल्लेदार नाहीये हे समजणार. हे पहिल्या पार्टमधलं असतं. आणि महिपतसोबत फोन की साक्षी शिकरे यांनी खून केलाय, पण मी खोटं बोलले. हा सगळा व्हिडिओ समोर आल्यावरती कोर्ट स्तब्ध होतं, कारण प्रियाचं
पूर्णपणे बोलणं स्पष्ट ऐकू येत असतं. प्रिया काय बोलते काय करते हे सगळं स्पष्ट समोर येत असतं. रविराजांच्या डोळ्यात पाणी तरळतं. म्हणजे ही तन्वी नाहीये असं म्हणत आता रविराज स्वतःच हक्काबक्का होतात. आणि अर्जुन सांगतो, आता मला सांगा, हे सत्य पकडण्यासाठी जर का माझ्या बायकोने हा कॅमेरा ठेवला तर याच्यात काय चुकीचं आहे? एका निरपराधाला अडकवणारी ही बाई साक्षी शिकरे यांना वाचवणारी ही बाई तन्वी किल्लेदार नसून रविराज किल्लेदार यांना फसवणारी बाई, इतकी क्रिमिनल माइंडेड बाईचं सत्य पकडण्यासाठी जर माझ्या बायकोने कॅमेरा लावला तर तिला तर अवॉर्ड दिला पाहिजे. तर रविराज किल्लेदार यांनी केस केली आपल्या खोट्या मुलीसाठी असं म्हणत अर्जुनने कोर्टात फाड हे सगळं फाडून टाकत हे आता रविराजांना निशब्द करून टाकलेलं असतं. रविराजांना मान खाली घालण्याशिवाय पर्याय नसतो. आता हा झाला एक घाव एक केस. आता दुसऱ्या केसमध्ये येणार असते दामिनी देशमुख. दामिनी देशमुखच्या समोर हाच व्हिडिओ दाखवल्यावरती प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश, साक्षीने खून केला हे समोर येतं. एक पार्ट जिंकलाय, दुसरा पार्ट जिंकायची बाकी आहे. दुसऱ्या पार्टला ज्या वेळेला दामिनी देशमुखच्या समोर हा व्हिडिओ येणार त्यावेळेला काय होणार, कसं घडणार, दामिनी देशमुख या सगळ्यामध्ये पहिल्याच दिवशी कशी तोंडावर आपटणार हे आपण सगळं पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी